नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. श्री हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या निमित्त शहरातील श्री मोठा मारुती देशमुख गल्ली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून कथेचे निरूपम कथाकार हरिभक्त परांजय महाराज सरनाईक हे करत आहे. 26 मार्चपासून या कथेला सुरुवात झाली असून 2 एप्रिल रोजी कथेची समाप्ती होणार आहे. आज कथेदरम्यान श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आलेल्या भाविकांनी नाचून गाऊन व फुगडी खेळून कथेचा आनंद घेतला. सुरू असलेल्या कथेस देशमुख गल्ली व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. तर कथेच्या समाप्तीच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमासाठी मोठा मारुती देशमुख गल्ली मित्रमंडळ परिश्रम घेत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री मोठा मारुती मित्रमंडळ आणि भक्त मंडळ देशमुख गल्ली परभणी यांच्या वतीनं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यावर्षी या रामकथेचं व्यासपीठ या कार्यकर्ते मंडळीच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेलं आहे. ही सेवा माझ्या भाग्यानं माझ्या जीवनात मला प्राप्त झालेली आहे. आणि इथे आल्यानंतर या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या सप्ताहाचं जे भव्य आणि दिव्य असं नियोजन मला पाहायला मिळालेलं आहे. हे नियोजन म्हणजे महाराष्ट्रातील इतर कार्यकर्त्यांनी या नियोजनातून काहीतरी शिकावं असं हे नियोजन आहे. रोज अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, श्रमदान असेल, या बाबतीतून अतिशय आनंद या कथेच्या माध्यमातून सर्व भाविक भक्त श्रोते मंडळी घेत आहेत. म्हणून या मारुतीरायाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा सुरू असलेला भव्य आणि दिव्य सोहळा उरलेल्या बाकी दिवसामध्ये सुद्धा इतर सर्व श्रोते मंडळींनी या कथेचं कीर्तनाचं अवश्य लाभ घ्यावा. त्याच पद्धतीनं येणाऱ्या 2 एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे. आणि या सांगतेच्या दिवशी काल्याचं कीर्तन आणि कीर्तन झालं की महाप्रसाद आहे. म्हणून या कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा सुद्धा जास्तीत जास्त भाविक भक्त श्रोते मंडळींनी लाभ घ्यावा अशी विनंती मी माझ्या माध्यमातून आणि श्री मोठा मारुती मंदिर मित्रमंडळीच्या वतीनं करतो. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.